राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील झटपट अशा ठळक बातम्या, ज्यामध्ये तुमच्यासाठी आजपासून राज्य सरकारने सुरू केलेल्या कर्जमाफीच्या वितरणाबद्दल एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आले। सोबतच उद्या ठीक 2 वाजल्यापासून तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये राज्य सरकार नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा असे 2 हप्ते आता एकत्र जमा करणार आहे आणि याची देखील अगदी पुराव्यासहित अधिकृत अशी बातमी तुम्हाला आजच्या या बातमीसत्रामध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला कसलीही गडबड न करता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा झटपट ठळक बातम्या। राज्याच्या राजकारणामध्ये आणखीन एक मोठी उलथापालथ होणार। शरद पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये। 5 स्टार हॉटेलमध्ये पवारांच्या विश्वासू नेत्यांची भाजपच्या बड्या नेत्यांसोबत बैठक। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे। केंद्राकडून आता कांदा खरेदी दरामध्ये 13% वाढ करण्यात आली आहे। बफर स्टॉकसाठी प्रति क्विंटल 2125 रुपये असा नवीन दर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आला आहे। अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप पीक विम्याचे ट्रिगर पूर्ववत करा, शेतकऱ्यांना न्याय द्या। शेतकरी कृती समितीचे मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना साकडे। राज्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। सरकारी खरेदी दरामध्ये 13% वाढ, प्रति क्विंटल 2125 रुपये दर आता केंद्र सरकारच्या माध्यमातून निश्चित करण्यात आला आहे। उशिराच्या पेरण्यांमुळे उत्पादन घटण्याची शक्यता। जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत केवळ 7.40% खरीप पेरण्या झाली असल्याची माहिती आता कृषी विभागाच्या माध्यमातून समोर येत आहे। राज्यामधील पीक विमा नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर। खरीप पीक विम्यापोटी राज्य सरकारच्या माध्यमातून 1624 कोटी रुपयांचे वितरण आजपासून सुरू करण्यात येणार आहे आणि ही रक्कम राज्यामधील सर्व जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये आता आजपासून सरसगटपणे जमा करण्यास सुरुवात झाली आहे। नापेडच्या कांदा खरेदी दरामध्ये 250 रुपयांची मोठी वाढ। नवीन दर 2125 रुपये प्रति क्विंटल पर्यंत, किमान 3000 रुपयापर्यंतचा दर मिळावा अशा प्रकारची मागणी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे। राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री यांना खडे बोल। वादग्रस्त वक्तव्यावरून आमदार साटम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी। भारतीय जनता पार्टीचे आमदार वाटेल तसे वागत आहेत अशा प्रकारचा आरोप मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे। आता तरी मौन सोडा, बेफाम नेत्यांवर कठोर कारवाई करा। राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना खरमरीत पत्र। कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा एक महत्त्वपूर्ण असा निर्णय। आधारमधील ईमेल ID आता अपडेट करणे मोफत होणार आहे। आधार ॲपवर 31 डिसेंबर पर्यंत मिळणार आहे आपला ईमेल ID अपडेट करण्याचा ऑप्शन। राज्यामध्ये मुसळधार पावसाचा तडाखा कायम राहणार। पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांना 7 जुलैपर्यंत रेड अलर्ट जाहीर। नागरिकांनो, मुसळधार पावसामध्ये आपली काळजी घ्या। मुख्यमंत्री फडणवीस यांचा नागरिकांना सावधगिरीचा इशारा। 6 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। गॅस सिलेंडरचा दर 2000 रुपयापर्यंत गेला असता पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य। उत्तम व्यवस्थापन केल्यामुळे ऊर्जा संकट टळले। कर्जमाफी योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी। शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी नाही, राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशी घोषणा। तर मग अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईपर्यंत कोणत्याही बँकेने व्याज आकारणी करू नये। तसेच कर्जाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्यानंतर देखील इतर कोणत्याही स्थगित कर्जाच्या वसुलीसाठी किंवा व्याज परताव्यासाठी ती रक्कम वळती करण्यामध्ये येऊ नये अशा प्रकारचे सक्तीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यामधील सर्व संबंधित बँकांना दिले आहेत। जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे पैसे। 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी। बँक खात्यांची पडताळणी राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण। विदर्भासह राज्यामध्ये 4 नव्या राज्यांच्या निर्मितीला अग्रक्रम। फेडरेशन फॉर न्यू स्टेटच्या नवी दिल्लीमधील बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय। आता घरच्या सोन्यामधून देखील होणार आहे घसघशीत कमाई। भारतीयांच्या तिजोरीमधील सोने आता बाहेर काढणार आहे सरकार। सराफा दुकानदारांना देखील मिळणार आहे कमिशन।
देशामध्ये महागाईचा भडका कायम, उपवासाच्या पदार्थाच्या दरामध्ये उसळी, भगरीचे दर दुप्पट, साबुदाणा 15 रुपयांनी वाढला. अल निनोची तीव्रता आणखीन देखील वाढणार, मान्सूनवर देखील परिणाम होण्याचा जागतिक हवामान संघटनेचा इशारा. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुधारित खरीप पीक विमा योजना जाहीर, अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदत. महाराष्ट्राला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपले, मुंबई पुणेमध्ये जनजीवन विस्कळीत. आज देखील राज्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना केले आहे सतर्कतेचे आवाहन. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे गाड्यांचे मायलेज कमी होते, केंद्र सरकारची अखेरकार कबुली. राज्यामध्ये कापूस क्षेत्र वाढले, पण अधिकृत बियाण्यांची विक्री मात्र ठप्प. राज्यामध्ये HT-BT बियाण्यांचा काळा बाजार पुन्हा एकदा चर्चेमध्ये. विदर्भामध्ये जुलैच्या पावसाचे विक्रमी आगमन, गोंदियामध्ये एका महिन्यामध्ये तब्बल 936.2 मिलीमीटर पाऊस, चंद्रपूर दुसऱ्या क्रमांकावर. 24 तासामधील सर्वाधिक पावसाची नोंद यवतमाळमध्ये झाली असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये होणार आहेत मोठे बदल. अमित शहा आणि नितीश कुमार उपपंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये, चर्चेला ऊत. भाजपची मिशन 2029 ची तयारी. यापूर्वी देखील राजकारणामध्ये घडल्या आहेत अशा अनेक घटना. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुधारित प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना लागू, 31 जुलैपूर्वी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन. खरीपातील 14 पिकांचा या योजनेमध्ये आता समावेश करण्यामध्ये आला आहे. राम मंदिराचा पैसा खासदार फोडण्यासाठी वापरण्यामध्ये आला, उद्धव ठाकरे यांचा भाजपवर आरोप. घोटाळ्यामधील आरोपींना मंत्रिपद देऊ नये, उबाटा गटाचे नेते. उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारला इशारा. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी. कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा, शेतकऱ्यांना राज्य सरकारचे आव्हान. आधार प्रमाणीकरण करणे, ॲग्रिस्टॅगची नोंदणी असणे आता कर्जमाफी योजनेसाठी बंधनकारक असल्याची बाब राज्य सरकारच्या कृषी विभागाने जाहीर केली आहे. कर्जमाफी योजनेसंदर्भात दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा. इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. बारामतीमध्ये जयंती सोहळ्यामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारित पीक विमा योजनेमध्ये डिजिटल सर्वेक्षण करणे आता बंधनकारक असणार आहे. 4 प्रमुख बदलासह फसवणूक केल्यास आता 5 वर्षाकरिता शेतकऱ्यांना कोणताच लाभ वितरित करण्यामध्ये येणार नाहीये. नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा येणारा 9वा हप्ता आता येत्या मंगळवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. मंत्री बावनकुळे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. शेती कामासाठी गाळ किंवा मुरमावरील आता रॉयल्टी रद्द. शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता होणार आहे थेट कारवाई. राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला. अधिकाऱ्यांकडून केवळ 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांना परवानगी मिळणे आता बंधनकारक. व्यायामशाळेमध्ये शरीर कमावणार, 14 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार. नवीन बांधकामासाठी 14 लाख रुपये तर साहित्य खरेदी आणि खुल्या व्यायामशाळेसाठी 7 लाख रुपयापर्यंत अनुदान आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मान्सून सक्रिय झाल्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये होत आहे मुसळधार पाऊस. विक्रोळीमध्ये सर्वाधिक 250 मिलीमीटर पाऊस, तर सर्वसाधारण पावसाच्या तुलनेमध्ये यंदा 60% अधिक पावसाची नोंद. देशामधील सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे मोठा दिलासा. पेट्रोल आणि डिझेलचे दर आता स्वस्त होण्याची आशा. ऑगस्टमध्ये तेल उत्पादन वाढवणार. ओपेक प्लसच्या निर्णयाने जागतिक बाजाराला मोठा दिलासा. 7 देश दररोज 1.88 लाख बॅरल अतिरिक्त उत्पादन घेणार आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीवर दबाव कायम असल्यामुळे आता देशामध्ये लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त होतील. अयोध्येच्या राम मंदिरामधील देणगीवर तब्बल 70 वेळा मारला डल्ला. प्राथमिक अहवालामध्ये दावा. देणगी मोजणी दरम्यान अधिकाऱ्यांनी रोख रक्कम आणि कपडे खिशे आणि बुटामध्ये लपवल्याचा आरोप.
मुंबईसह पुण्यामध्ये पावसाचा मोठा हाहाकार, इंद्रायणीला महापूर, मुंबईला लागला ब्रेक, चारही पूल पाण्याखाली, भाविकांनी आळंदीमध्ये येऊ नये, प्रशासनाचे आव्हान, मावळामध्ये घरामध्ये दरड कोसळून तिघांचा मृत्यू, लोणावळा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रेल्वेची सेवा विस्कळीत, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, अकोला, अमरावती जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर, तर पुणे जिल्ह्यामधील घाटमाता परिसराला अतिवृष्टीचा इशारा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कायम, गगनबावड्यासह 5 तालुक्यामध्ये अतिवृष्टी, धरण क्षेत्रामध्ये दमदार पाऊस, तब्बल 55 बंधारे पाण्याखाली. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम राहणार. महाबळेश्वरमध्ये 24 तासामध्ये सर्वाधिक 513 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद, तर वारणा कृष्णा नदी सध्या दुथडी भरून वाहत आहेत. शरद पवार गट आता महायुतीसोबत सत्तेमध्ये सामील होणार, जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यामध्ये चर्चा. मुंबईमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये 2 बड्या नेत्यांची भेट. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखीन एक मोठे ऑपरेशन, शरद पवार गट आता भाजप सोबत सत्तेमध्ये सामील होणार. नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करण्याचे मुख्यमंत्री यांचे आदेश. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. राज्यामधील अतिवृष्टी, पूर आणि जोरदार वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अशा प्रकारची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधतेवेळेस दिली. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज पंढरपूरकडे प्रस्थान. आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज दुपारी ठीक 2 वाजता देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून सोमवारपासून देहूमध्ये अनेक दिंड्या दाखल झाल्या होत्या आणि या सर्व दिंड्या आता आज दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. राज्यामधील शेतकऱ्यांना बसत आहे मोठा भुर्दंड. खत विक्रीमध्ये लिंकिंग थांबले का? कृषी मंत्री यांचा मोठा खुलासा. खताच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या प्रश्नी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाचा खुलासा करत आता राज्यामधील सर्व कृषी सेवा केंद्रांचे चेकिंग करण्यामध्ये येणार असून ज्या कृषी सेवा केंद्रामध्ये लिंकिंग चालू आहे अशा सेवा केंद्रावर आता धडक कारवाई करून त्यांच्यावर टाळे ठोकण्यामध्ये येतील. अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये हाहाकार, आज जोरदार वारे वाहणार, लोकांनी सजग राहावे, मुख्यमंत्री यांचे आवाहन. विधानसभेचे कामकाज देखील स्थगित. राज्यामध्ये अतिवृष्टी, जोरदार वारे आणि दरडी कोसळल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. तुकाराम मुंडे यांचा आणखीन एक मोठा दणका. आता किराणा दुकानामध्ये सुट्टे तेल आणि विना लेबल फरसाण गायब होणार. व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले. तर मग सिन्नरमध्ये औषध आणि प्रशासन विभागाच्या धडक कारवाईनंतर खुले खाद्यतेल आणि लेबल नसलेले फरसाण बाजारामधून आता जवळपास गायब होणार असल्याची माहिती FDAचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आज जाहीर केली आहे. पावसावर आता विश्रांतीचे ढग. 20 जुलैनंतर राज्यामध्ये पावसाचा खंड पडणार. अफगाणिस्तानचे कोरडे वारे आणि अल निनोचा शेतकऱ्यांना फटका बसणार. पेरण्याचा खोळंबा, सलग पावसाची शेतकऱ्यांना लागली आहे प्रतीक्षा. राज्याच्या राजकारणामध्ये आणखीन एक मोठा भूकंप होणार. शरद पवार गट NDA मध्ये जाणार. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये असल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रिपद तर जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अर्थ खाते सोपवण्यामध्ये येईल अशा प्रकारची माहिती देण्यामध्ये येत आहे. शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी केली डॉक्टरांना बेदम मारहाण. डोंबिवलीमधील पालिका रुग्णालयामधील प्रकार. परिचालकांना देखील शिवीगाळ केली असल्याची माहिती सूत्राच्या माध्यमातून समोर येत आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारामध्ये आता खासगी क्लासेसना बंदी घालण्यामध्ये येणार. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. हिवाळी अधिवेशनामध्ये कठोर कायदा आणण्यामध्ये येणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. 43,31,000 रुपये किमतीचे निकृष्ट दूध नष्ट. निकृष्ट दुधाविरोधामध्ये FDAची मोठी कारवाई. 4 दिवसामध्ये 12 जणांना अटक. सरकारला अखेरचे 3 दिवस धारेवर धरा. उद्धव ठाकरे. पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या 3 दिवसामध्ये सभागृहामध्ये अधिक आक्रमक भूमिका घेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडावेत आणि सरकारला धारेवर धरावे अशा प्रकारचे आदेश उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे मोठे संकट. बोगस सोयाबीन बियाण्यांचा शेतकऱ्यांना मोठा फटका. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट. शेतकऱ्यांची सर्रास लूट. वाढीव दराने बियाणे विक्री आणखीन देखील सुरू.
शरद पवार गट एनडीए सोबत जाणार अशा प्रकारची कुठली चर्चा नाही. मुख्यमंत्री फडणवीस, पाटील आणि तावडे भेटीवर तर्कवितर्क. महाराष्ट्रामध्ये एनडीए सोबत कुठलाही पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच राहतील असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएचा घटक पक्ष बनणार असल्याची शक्यता मंगळवारी फेटाळून लावली. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये मिळणार. मोदी सरकारकडून महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. मोदी सरकारच्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये ही घोषणा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामध्ये मोठा घोटाळा. नवयुगा आणि ॲपकॉन्स कंपनीवर कारवाई करा, रोहित पवार यांची मागणी. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठ्या फेरबदलाचे संकेत. नितीन गडकरींचे मंत्रालय जाणार. देशाच्या अर्थमंत्रीपदासाठी देखील एक नवीन चेहरा चर्चेमध्ये. मोदी सरकारमधून एकूण 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार. श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलासह नवीन 9 चेहरे मंत्रिमंडळामध्ये सामील होणार. वादामध्ये अडकलेले धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामन सुद्धा आता त्यांच्या पदावरून पायउतार होणार. राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आता आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपये जमा झाले.